Good morning, everyone. In last lecture, we studied uh, the first problem of working capital. Today, we are studying the briefly second problem of working capital. I know it is tough. मला थोडं टफ गेलं असेल आजच्या प्रॉब्लेम मध्ये तो इझी होऊन जाईल. Let's consider, okay, and let's start. I'm explaining the some updates is there. Let's today's problem. The problem is from the following information provide you the preparation statement showing working capital. Statement आपल्याला कुठलं शो करायचं आहे in form of working capital. Okay, let's start the problem. Cement production is इथे आता प्रोडक्शन आपल्याला दिलं नाही ते युनिट मध्ये देणार. लेट्स लुक हियर द युअर प्रोडक्शन इन युनिट ऍज कम्पेअर टू हियर. And the first problem, direct production annually is given in rate amount. तर जेव्हा युनिट मध्ये देईल त्या टाइमला आपला फॉर्म्युला जसं ह्या फॉर्म्युला आपला क्या था, जस्ट अमाउंट मल्टीप्लाई बाय, हम एस्टिमेट कैसा बना रहे थे, टाइम ऑफ प्रोडक्शन मल्टीप्लाई बाय टाइम, बट टाइम ऑफ युनिट में होगा. जेव्हा युनिट मध्ये असेल तेव्हा थोडंसं चेंज येणार, युनिट इंटू रेट इंटू टाइम. कारण की युनिट इंटू रेट इज बिकम कॉस्ट आणि कॉस्टला मल्टिप्लाय केल्या टाइमचा आपल्याला येणारी अमाऊंट आहे. आपण आधी वर्किंग नोट बनवतोय. मी आज तुला टेबलिक फॉर्म का घेतोय, कारण की इथे खालीवर झालंय सर्व जे तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी प्रॉब्लेम आहे. इन फॉर्म ऑफ टेबलिक तुम्ही जर टेबलिक फॉर्म बनवला इट इज इझी टू अंडरस्टँड इन ब्रीफ अँड वेल कंटेंट. ओके, तर वन बाय वन आपण एक एक गोष्टी फाइंड आउट करणार आहोत फॉर युअर प्रोडक्शन. ओके, द फर्स्ट वी आर स्टडी द नंबर ऑफ युनिट. ओके, किती आहे? Cement unit 3000. Your cement production for year आहे how much? 30,000 units. Now how much for the month? And why I'm saying month? Because the question is in monthly form. Okay, question in monthly form. Okay, if in monthly form, then your solution is also in monthly. Then the production is given in years for a year. Then you find out the monthly. Then production for the month. Production for month is become किती असेल? Production for month. How much you need? Just me to solve करतो directly. 30,000 divided by 12. 30,000 divided by 12, it's become how much? 30,000 divided by 12, it's become 2,500 per month unit. 2,500 per month unit. आता इथे वर काय दिलेलं आहे ते बघू नका. Just for this line. One second, what are you doing? 2,500 per month unit. Okay, from this 2,500 your solution has started. Let's start. The first thing, raw material in a stock for a 2 month. Raw material in stock किती आहे? 2 month. The calculation of raw material, look here. Okay, and the solution कैसा है? Unit into rate. Okay, तो unit कितना है देखो 2,500 per month, जो हमने फर्स्ट लाइन में पहले ही आइडेंटिफाई किए. मल्टीप्लाई बाय यूनिट, मल्टीप्लाई बाय रेट. रेट कितना है? तो रॉ मटेरियल का जो रेट होगा वो रेट हमें सिलेक्ट करना है. तो रॉ मटेरियल रेट इज अमाउंट इज 5. ओके, रेट इज 5 पर यूनिट. पर यूनिट इंटू कंज्यूमिंग टाइम कितना है? तो देखो उसने बोला हुआ है रॉ मटेरियल इन स्टॉक फॉर 2 मंथ. तो मल्टीप्लाई बाय 2, इट्स बिकम 2,500 into 5 into 2, it's become
It's become 25,000. It's become 25,000. Okay. Then next, the calculation of process. Calculation of process. I call work in progress. WIP. Work in process. WIP. Okay. WIP का मैंने क्या पैटर्न बताया? Look here the last condition. In time of WIP, work in progress, complete raw material, half wages and half overheads. तो 3 parts, 3 particular part में उसको हम select करेंगे सब part के हिसाब से. The first is small a क्या लेने वाले हम? पहला हम क्या लेने वाले इसके अंदर? स्मॉल ए मटेरियल. मटेरियल कितना लेने वाले? कंप्लीट. तो मटेरियल इन स्टॉक देखो क्या बोला? प्रोसेस इज हाफ मंथ है. ओके. तो प्रोसेस कितना है? देखो मटेरियल फॉर मंथ फॉर्मूला क्या है? यूनिट. हाउ मच यूनिट? 2500 इनटू रेट. अब मटेरियल का रेट क्या? 5 इनटू टाइम कितना है? हाफ मंथ. हाफ मींस 1 बाय डिवाइडेड बाय 2. कैलसी पर 1 डिवाइडेड बाय 2 करेंगे तो 0.5 आंसर आता है. ओके. 0.5 आंसर आता है. इसे हम फॉलो करेंगे. देन द आंसर इज देखो कितना आता है? 2500 into 5 into 0.5. It becomes 6,250. Okay, it's become 6,250. Then B. अब B आ गया यहाँ पे. हम उसके बाद क्या लेने वाले? लेबर्स या फिर इन योर लैंग्वेज वेजेस. ओके. यूनिट सिमिलर प्रोडक्ट होने. ओके. द रेट ऑफ वेजेस आर तो देखो यहाँ पे वेजेस क्या होंगे? 3 into 3 into 3 मल्टीप्लाई बाय टाइम कंज्यूमिंग कितना है? 0.5. बट काम कंप्लीट नहीं हुआ है. यहाँ प्रोसेस बोला हुआ है. हाफ वर्क इज डन. दैट्स व्हाई आई आल्सो मल्टीप्लाई बाय 0.5. यार पहला 0.5 पॉइंट क्या था? तो ये जो 3 चीजें यूनिट, रेट एंड टाइम. यूनिट, रेट एंड टाइम. देन ये हाफ क्या है? हाफ वर्क आर डन. दैट्स व्हाई 0.5 या 1/2 आर टेकन देयर. ओके. देन the calculation is to it's become 1875. It's become 1875. 2500 into 3. It's become 7,500 into 0.5 into 0.5. It's become 1875. Then यहाँ क्या आने वाला है? थर्ड. वेजेस के बाद हम प्रोसेस के बाद लेबर को हमने पैसा दिए कि उसने थोड़ा प्रोसेस किया. बट अदर एक्सपेंडिचर भी होते हैं जिसे हम क्या बोलते हैं? ओवरहेड. ओवरहेड्स भी होते हैं. कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हरहेड्स भी वैसा ही होगा. युनिट 2500 पण त्याच्यात जो ओव्हरहेडचा रेट असेल हा काय आहे बघा. द रेट ऑफ ओव्हरहेड आर 2 रुपये आहे. तो मल्टीप्लाय बाय 2 आणि मल्टीप्लाय बाय टाइम कंज्युमिंग फॉर प्रोडक्शन किती आहे? हाफ मंथ इन प्रोसेस. ओके. इंटू 0.5 घ्यायला लागणार आहे. इंटू 0.5 का घेतलं मी? बिकॉज ओव्हरहेड मी अर्धे देईन की त्याने काम काय केलं नाही? अर्ध केलं नाही. काम काय केलं नाही? अर्ध केलं नाही. then इथे बघा आन्सर किती येतो? 5000 येतो. 2500 into 2 multiply 0.5 multiply 0.5. It's been 1250. 12,050. 1250. Okay. Then here आपण इथे लिहूया टोटल. टोटल ऑफ WIP. इट मीन्स वर्क इन प्रोग्रेस. काय होणार आहे बघा टोटल? आता ही टोटल कशी येईल? ह्या तिघांची जी टोटल होईल ती आपल्याला घ्यायची आहे. इट मीन्स 6,250 प्लस 1,875 plus 125 0. It's become 9,000
9,375. It's become 9,375. Okay. Then here. आता नेक्स्ट कंडिशन बघा काय आहे. फर्स्ट कंडिशन काय झालं त्याचं. ऍज पर फर्स्ट वर्किंग नोट त्याने रॉ मटेरियल कॅल्क्युलेट केलं. ऍज पर सेकंड कंडिशन it's calculate working IP. And the third condition we are study the third condition. Okay. बघा थर्ड कंडिशन काय म्हणते त्याची. फिनिश स्टॉक फॉर 1 month. फिनिश स्टॉक फॉर 1 month. आणि फिनिश स्टॉक साठी आपण काय करतो. लुक हियर द लास्ट प्रॉब्लेम टाइम ऑफ कॅल्क्युलेशन फिनिश स्टॉक सर्व गोष्ट कंप्लीट घेतो. बिकॉज फिनिश स्टॉक मीन्स युअर वर्क आर डन. कम्प्लिटली वर्क आर डन. तर कम्प्लीट वर्क आर डन. तर तसंच आपण करणार आहोत. जसं इथे केलं ABC. स्मॉल ए. फर्स्ट काय घेणार आहोत. मटेरियल. ओके. मटेरियल किती आहे बघा. युनिट किती प्रोड्यूस होणार आहेत. इच टाइम 2,500 युनिट इंटू मटेरियल रेट 5 इंटू इन स्टॉक किती आहे तो. हाऊ मंथ किती महिन्यासाठी आहे. फिनिश स्टॉक फॉर 1 month इंटू 1. ओके. इंटू 1. देन आन्सर इज बघा किती येतोय. 2,500 इंटू 5. It's become 12,500. It's become 12,500. Okay. Then second B. B मध्ये आपल्याला काय भेटणार आहे. मटेरियल नंतर आपण वेजेस देऊ तेवढ्याच प्रोडक्शन साठी. इथेही कम्प्लीट वर्क झालंय तर वेजेस किती देणार आहोत. कम्प्लीट प्रोडक्शन युनिट 2,300. ओके. आउट ऑफ वेजेसचा रेट 3 आहे. फॉर काम किती केलं नाही. 1 महिन्याचं. ओके. देन इज 2,500 इंटू 3 इंटू 1. It's become 7,500. It's become 7,500. Okay. Then here wages च्या नंतर आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे आपण काय देऊ आणखी ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स किती देतोय बघा. सेम कम्प्लीट द्यायला लागतील. प्रोडक्शन किती युनिट झालं ओव्हरहेड्स मध्ये 2,500. ओके. इंटू रेट ऑफ ओव्हरहेड्स 2 रुपीज इंटू किती महिन्यासाठी होतं. In time like 1 month. Okay. Then 2,500 into 1. 2 into 1. It's become 5,000. It's become 5,000. Then the answer is the total of finished good at G. काय असणार आहे बघा. ह्या तिघांची टोटल असणार आहे. ह्या तिघांची टोटल असणार आहे. जी किती येईल बघा. 12,500 plus 7,500 plus 5,000. It's become 25,000. It's become 25,000. Okay. Then here number 4th condition are study. आता number 4th condition बघा काय फिनिश स्टॉक झालंय. कस्टमर अलाव फॉर 2 month क्रेडिट. आणि कस्टमर वरून आपल्याला काय भेटतं ऑलवेज. डेटर्स. कस्टमर वरून आपल्याला काय भेटणार आहे. डेटर्स. तर डेटर्स साठी आपण काय बघणार आहोत. डेटर्स कधी जनरेट होतात. कस्टमर म्हणजे टाइम ऑफ सेल. इट मीन्स प्रोडक्शन 2,500 युनिट. आपला फॉर्म्युला तोच आहे. युनिट इंटू रेट इंटू टाइम. युनिट कुठले घ्यायचे. प्रोडक्शन युनिट कम्प्लीट. रेट कुठला घ्यायचा आहे. डेटर्स म्हणजे सेलिंग रेट. ओके. द सेल्स 12,000 is a 12 into डेटर्स किती महिन्यासाठी आहेत आपल्याकडे. कस्टमर फॉर 2 months. Okay. Into 2. Then answer is 2,500 into 12 into 2. It's become 60,000. It's become 60,000. Okay. Then पुढची कंडिशन बघूया. The next condition is supplier means creditor. Supply कोण करतो आपल्याला. जो रॉ मटेरियल देतो. आणि सप्लायर अलवाइज ऑन. इथे मी ब्रॅकेट मध्ये लिहितो जे तुम्हाला कधीही याद रखना है. डेटर्स ऑलवेज ऑन सेल्स और क्रेडिटर्स ऑलवेज ऑन परचेसेस. ओके.
तर आता परचेस म्हणजे मटेरियल घ्यायचं, मटेरियलचा कॉस्ट इथे घ्यायची 2500 युनिट इंटू रेट कुठला घेणार, परचेस काय करतो आपण, रॉ मटेरियल, तर रॉ मटेरियलचा रेट इंटू मल्टिप्लाय बाय कस्टमर किती दिवस अलाव आहे तो बघायचा 1 मंथ, तर मटेरियलचा इंटू 1 इट्स बिकम बघा 2500 इंटू 5, 2500 इंटू 5 इंटू 1 इट्स बिकम 12,500, 12,500. Okay, the condition, as per this condition, that the complete condition are done. Then the last is time lag to payment. Time lag to payment of wages. आता wages मध्ये payment होते means इथे outstanding generate होत आहे. It means outstanding wages. आता outstanding काय होतं, wages. युनिट किती प्रोड्यूस करणार आहोत, 2500, ऑलवेज सेम. तर वेजेसचा रेट असेल तर आउटस्टँडिंग साठी आपण घेणार आहोत इंटू किती दिवसाचं देण्याचं बाकी आहे, इट इज आउटस्टँडिंग वेजेस किती आहे फॉर 1 मंथ, तर इंटू 1 मल्टिप्लाय बाय 1. ओके, देन हियर 7,500 आर डन. देन आणखी एक आउटस्टँडिंग आहे, ते आहेत ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स बघा किती आहेत, युनिट सेम प्रोड्यूस होणार आहे, ओव्हरहेडचा रेट 2 आहे आणि टाइम लॅग 1 मंथ आहे, इट मीन्स 5,000. ओके, from this given estimate you can easily perform statement showing working capital. You can show स्टेटमेंट शोईंग वर्किंग कॅपिटल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जो टेबल बनवायचा आहे तो जस्ट 2 कॉलमचा घ्यायचा आपण. सांगतो बघा कसं. जस्ट पर्टिक्युलर्स अँड अमाउंट आर मेन्शन देअर आणि अमाउंट काय ते आपल्याला डायरेक्टली येणार आहे. ओके, तो ऍज पर वर्किंग कॅपिटल काय असतं, वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला स्मॉल ए करंट असेट्स. ओके, आता करंट असेट मध्ये काय काय येणार आहे ते आपण इथे मेन्शन करूया जे आपल्याला दिलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, रॉ मटेरियल इट मीन्स स्टॉक. अंडर दिस स्टॉक 1 बाय 1 एक घेऊया आपण. काय काय आलंय बघा, रॉ मटेरियल and amount of raw material या समोर बघा आली असेल, रॉ मटेरियलच्या समोरची अमाउंट 25,000. ओके, एंटर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय आलंय, WIP फॉर्म मध्ये पण आपल्याला भेटले थोडे स्टॉक. ओके, थोडके स्टॉक आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये भेटलंय, वर्क इन प्रोग्रेस फॉर्म मध्ये. बरोबर, वर्क इन प्रोग्रेस फॉर्म मध्ये किती आहे स्टॉक भेटले बघा. ह्या तिघांची टोटल ऑफ WIP 9,375, 9,375. ओके, देन वेजेस नंतर आपल्याला काय भेटलंय, फिनिश स्टॉक FG किती भेटलंय बघा. फिनिश स्टॉक, टोटल ऑफ फिनिश स्टॉक आहे तो इथे घ्यायचा, टोटल ऑफ फिनिश गुड्स 25,000. ओके, देन हियर इज टेबल आर डन. स्टॉक भेटलाय, करंट असेट मध्ये स्टॉक येतो. देन लुक हियर, आणखी बघा काय आहे नेक्स्ट वन, डेटर्स. हे कशामध्ये येतात, स्टॉक मध्येच येतात. तर मेन्शन हियर डेटर्स. द अमाउंट ऑफ डेटर इज बघा इथे कॅल्क्युलेट केलंय 25 into 12 into 60,000. ओके, 60,000. ओके, देन नेक्स्ट वन, डेटर्स नंतर आपल्याला बघा काय भेटलंय का आणखी, जे ह्याच्यामध्ये येईल, क्रेडिटर्स करंट असेट मध्ये नाहीये, आउटस्टँडिंग करंट असेट मध्ये नाहीये, आउटस्टँडिंग ओव्हरहेड्स
करंट असेट मध्ये नाही. इट मीन्स हिअर वी मेन्शन current liability आणि करंट लायबिलिटीज मध्ये जे जे येते ते मी ह्याच्यात मेन्शन करतो. फर्स्ट इज क्रेडिटर्स. करंट लायबिलिटी मध्ये येतात. मेन्शन हिअर अमाउंट ऑफ क्रेडिटर्स आपण आता काढली आहे 12,500. ओके. देन आउटस्टँडिंग वेजेस हे पण ह्याच्यामध्ये येतात है ना. आउटस्टँडिंग wages amount is 7,500. Outstanding wages amount is 7,500. Okay. Then आणखी बघा काय आहे. Outstanding overheads amount is 5,000. Outstanding overhead amount is 5,000. Okay. Then here the posting are done. Statement showing working capital. The answer आपण आता काढणार आहोत आणि आन्सर कसं काढणार आहोत. तर आपण जर फर्स्ट टाइम मी एक्सप्लेन केलं होतं तर काय एक्सप्लेन केलं होतं. The working capital format is there is a difference between gross current working capital less current liability to payables. So gross म्हणजेच total of current asset. Okay. So find out the total of current asset. Total of current asset काढूया बघा. ह्या लोकांची टोटल इट्स टोटल ऑफ करंट असेट म्हणजे 25,000 प्लस 9,375 प्लस 25,000 ऑफ फिनिश गुड प्लस 60,000 ऑफ डेटर्स. बघा काय काय घेतलं. स्टॉक मधलं 25,000 ऑफ रॉ मटेरियल प्लस 9,375 WIP plus 25,000 finished good plus 60,000 debtors. It's become the total of current asset 1,19,375. 1,19,375, or it's called also gross working capital. Then आपण काय केलं आतापर्यंत. तर आपण केलंय काय. आधी आपण पूर्ण प्रोडक्शन काढलंय ऍज अ वर्किंग कॅपिटल. त्या प्रोडक्शन मध्ये आपण रॉ मटेरियल फाइंड केलं. आधी प्रोडक्शन पर मंथ 2,500. देन 2,500 इज युनिट आणि रेट. each of the rate आर इथे दिलेले आहेत आपल्याला. रॉ मटेरियल 5 रुपीज, वेजेस 3 रुपीज, ओव्हरहेड 2 रुपीज. ओके. देन टोटल कॉस्ट 8 मीन्स ह्या सर्वांची टोटल. आउट ऑफ सेल त्याला लेस केलं की प्रॉफिट 4 रुपीज आपल्याला माहित झालंय. आणि त्याचे यूज आपण इथे करतो. युनिट इंटू रेट इंटू टाइम. ओके. युनिट इंटू रेट इंटू टाइम. युनिट किती पर मंथ प्रोड्यूस होणार आहे हे आपण कसं माहित केलं. आपल्याकडे इयरली युनिट त्याने दिलं नाही. हाऊ मच इयरली युनिट 30,000 युनिट. ओके. आउट ऑफ दिस डिवाइडेड बाय 12 केलं ते गेटिंग द 2,500 पर मंथ युनिट. Then the calculation one by one as per your instruction. Raw material remaining stock for 2 months. Then raw material, the unit, okay, 2,000. Rate 5 rupees taking from here. And how much time period? 1 month is here. Then multiplication of in this 25,000 is here. Okay. Then work in progress. The work in progress मध्ये तुम्हाला माहित आहे आपण कसं घेतो. Material are completed, but how much
हाफ मंथ बोललं नाही, प्रोसेस इज हाफ मंथ, दॅट्स वाय या 0.5. हे तुमच्या हातात कॅल्सी असेल ते करा 1 डिवायडेड बाय 2, इट्स बिकम 0.5, म्हणून इथे 0.5 आहे. ओके, then 2500 into 5 into 2.5, 620, 50. हे मटेरियल झालं. बट वेजेस प्रोसेस आहे, कम्प्लीट वर्क नाही झाले म्हणून आपण अर्ध दिलंय. इथे 0.5 दोन वेळेला आहे. इट मीन्स फर्स्ट इज टाइम अँड सेकंड इज हाफ वर्क हाफ रेट. ओके, ओके, देन ऑल्सो ओव्हरहेड इज कॅल्क्युलेट दॅट. मग तिघांची टोटल जी झाली त्याला आपण टोटल WIP घेतलं. बट टाइम ऑफ calculation of third one, it is your calculation of finished good. Finished good, it means your work are finished, your work are finished. On time of finished good calculation आपण काय करतो, आपण जे आहे ते मटेरियलचं कंप्लीट घेतो, बट आधी टाइम पिरियड त्याचं चेक करून घेऊया. तर फिनिश स्टॉक फॉर 1 month, त्यामुळे 2500 युनिट रेट इंटू मंथ, ह्याच्या पुढे 0.5 वगैरे लावणार नाही क्योंकि काम पूर्ण झालंय. वेजेस पण तसेच, ओव्हरहेड पण तसंच. ओके, डन. या तिघांचं झाल्यानंतर टोटल ऑफ फिनिश स्टॉक घेतलं. असंच आपण डेटर्स कशावर कॅल्क्युलेट करतो आपण, सेल्सवर. ओके, लाईक कस्टमर ह्याला आपण डेटर म्हणतो फॉर 2 months, त्यामुळे आपण 2.500 into sales rate 12 into 2 months, it is 60,000. Creditors तसेच काढले, कशावर होतात, परचेस वर असतात कधी क्रेडिटर्स. then 5 is मटेरियलचा कॉस्ट आहे जो आपण परचेस करतो, 25,000 5 into 1 is 12,500. आउटस्टँडिंग त्यांचा जो आहे तो वेजेस वर आहे म्हणून वेजेसचा रेट आहे, ओव्हरहेड्स आहे म्हणून ओव्हरहेड, आणि आउटस्टँडिंग किती आहे 1 month. प्रत्येक जागी 2500 आर सिमिंग कॉन्स्टंट आहे, कारण की आपलं प्रोडक्शन कॉस्ट किती, प्रोडक्शन किती होणार आहे 2500, मेन पॉइंट. ओके, फ्रॉम दॅट स्टेटमेंट शोईंग वर्किंग कॅपिटल आर जनरेटेड. वर्किंग नोट आपली छान बनलेली आहे, त्याच्यावरून आपण स्टेटमेंट शोईंग वर्किंग कॅपिटल बनवत आहोत. आणि ते कसं बनणार आहे, लुक हियर, व्हाट पर्टिक्युलर मध्ये करंट असेट बी लेस करंट लायबिलिटी, हा मेन टायटल आहे आपला. लेस करंट लायबिलिटी. आउट ऑफ करंट असेट मध्ये ह्या एस्टिमेट आपण जो वर्किंग नोट मध्ये एस्टिमेट बनवलंय त्यातले जे जे करंट असेट मध्ये येतो ते करंट असेट मध्ये घ्यायचे, जे करंट लायबिलिटी मध्ये येते करंट आहे. आता हे मग पहिलं त्याने मटेरियल बोललं, मटेरियल इट मीन्स युअर स्टॉक, आणि स्टॉक कशामध्ये येतो, करंट असेट मध्ये. ओके, देन स्टॉकच्या अंडर रॉ मटेरियल घेतलंय, WIP घेतलंय आणि फिनिश गुड घेतलंय. इट इज टोटल ऑफ WIP, टोटल ऑफ फिनिश गुड, तिघांची टोटल. ओके, डेटर्स ऑल्सो इन करंट असेट येतात, जे आपल्या एस्टिमेट मध्ये आलेले आहेत, कॅल्क्युलेशन ऑफ डेटर्स ऑन सेल. ओके, ऑल्सो मेन्शन दॅट. देन द टोटल ऑफ करंट असेट ऑर द ग्रॉस वर्किंग, जे टोटल ऑफ करंट असेट येतो यालाच आपण काय म्हणतो, ग्रॉस वर्किंग कॅपिटल. ओके, ग्रॉस वर्किंग कॅपिटल इट मीन्स ह्या सर्वांची टोटल 1,19,375. आता ह्याच्यातून द अमाऊंट ऑफ क्रेडिटर्स जेव्हा आपण लेस करू तर टोटल करूया 12,500 प्लस 7,500 plus 5,000, it's become 25,000. It's become 25,000. ही जी टोटल आहे, आपण इथे लिहूया, total of current liability. Current liability, it is 25,000. It is 25,000. Then working capital. The amount of working capital is gross current asset minus current liability. It means इथे मी एक वेळ ब्रॅकेटला घेतो, current asset minus current liability. Okay, minus A minus B, it becomes 1,19,375 minus 25,000. It becomes 9.
94,375 94,375 इथे आपला हा प्रॉब्लेम संपलेला आहे. ओके ऑल ऑफ यू.